रामकृष्ण हरी माऊली. झाली आमची सकाळची सुरुवात. आलोय आमच्या रानामध्ये आणि बघा डाळिंबीची बाग आहे. डाळिंबीच्या बागेमध्येच भुईमुगाच्या शेंगा लावल्या होत्या. शेंगा पण चांगल्या आल्यात बघा. आमच्या इकडे काल थोडासा पाऊस पडलाय, त्याच्यामुळे आता पेरूमध्ये गवत काढायला येतंय का नाही काय माहिती. चला बघूया. आणि वारं पण सुटलंय, छान वातावरण झालंय. ऊन पडलंय थोडं आणि थोडं वारं सुटलंय. एवढा काही जास्त पाऊस झाला नाही, गवत काढायला येतंय. आणि पप्पांनी रानाला पाणी पण सोडलंय बघा, ड्रिपनं पाणी चालू आहे. छान ड्रिपने झाडाला पाणी पडतंय बघा, किती छान आलेत रोपं. अचानक ड्रिपचं पाणी कमी आलं होतं आणि इथं पप्पा बघा पाईप निसटला होता, तो पाईप जोडतायत. आणि इकडं सगळ्यांची रानं हिरवीगार आहेत बघा. आणि पाऊस पडला होता तरी पण गवत काढायला येत होतं. जास्त काय चिखल झाला नव्हता बघा, असं गवत निघत होतं लगेच उपसून. आणि पप्पांनी पाणी पण सोडलं होतं. आणि आज ज्या लाईनीचं आम्ही गवत काढणार होतो त्याच्यामध्ये जरा जास्तच मोठं गवत लागलं होतं. आज काय जास्त गवत आम्हाला काढायचं नव्हतं, कारण की पप्पाला बाहेर जायचं होतं, म्हणून आम्ही थोडंसं एकच लाईन गवताची काढली होती. आणि पप्पा खाली दिसतात बघा, तिथंपर्यंत आम्ही लाईन नेली. आणि बघा जास्त मोठं गवत होतं आज. आणि हे टाकून कसं द्यायचं म्हणून पप्पा म्हणलं शेळ्यांना घेऊन जाऊ, म्हणून आम्ही एका जागेला गोळा करून ठेवलं होतं असं गवत. थोडं थोडं आहे गवत, त्याच्यात आम्ही शेळ्यांना घेऊन जाणार होतो. आणि आज वारं पण सुटलं होतं आणि ऊन पण पडत होतं. आणि बघा छान आभाळ आलं होतं, असं उन्हाचा जास्त त्रास होत नव्हता. बघा किती छान वातावरण झालंय, वारं सुटले मस्त. आणि सगळ्यांची रानं किती हिरवीगार आहेत. आणि हे जे मोठं गवत झालेलं होतं बघा, हे आम्ही शेळ्यांना घेऊन जाणार होतो. आणि पेरूची झाडं पण किती वाऱ्यानं छान डोलतायत बघा, सगळी रोपं चिटकली ती छान. पाणी सारखं पप्पा सोडतात पेरूच्या बागेला. सध्याचा फोकस सगळ्यांचा आमचा पेरूच्या बागेवर आहे. तिकडं डाळिंबीची पण बाग आहे आणि त्याच्यात पण खूप मोठं गवत आलं आहे. पेरूच्या बागेतलं गवत काढून झाल्यानंतर ते गवत डाळिंबीच्या बागेतलं गवत काढायला चालू करायचं आहे. आणि हे जेव्हा रोप आम्ही लावलं होतं तेव्हा त्याची पानं जळायला लागली होती बघा. आणि आता त्याला छान पालवी फुटली आहे. पाणी जास्त असतं रोपांना, त्याच्यामुळं रोपं छान चिटकली ती. आणि किती छान रोप फुटलं आहे बघा. गवत काढून आम्ही गुरांच्या गोठ्यामध्ये आलो होतो. आणि आईनं काय केलं आहे बघा, खुडूक कोंबडी आहे, तिला अंड्यावर बसवलं आहे पिली काढण्यासाठी. आणि तिला एका पाटीमध्ये सेपरेट जाळीमध्ये ठेवलं आहे बघा, कशी छान बसली ती. आणि ह्या जाळीमध्ये एक कोंबडी अंडं घालण्यासाठी बसली. आणि पप्पा कोंबड्यांना तिथं पाणी ओततात बघा. कोंबड्यांना पण उन्हाचं पाणी लागतं सारखं, त्याच्यामुळं तिथं पाणी भरून ठेवलेलं असतं.